हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे भोगी आणि तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ टाकायला म्हणजे खूपच लेट झाला आहे. असू द्या, घ्या समजून थोडंसं. उद्या संक्रांत येते आणि संक्रांतीला तुमच्यापैकी बरेच जण तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची बर्फी किंवा रेवड्या वगैरे घरी तुम्ही करताच. आता आई पण करायला लागल्या होत्या, तेच तुम्हाला मी त्यांची रेसिपी दाखवते. तर तिळाची चिक्की किंवा वडी म्हणूया, त्या बनवायला लागले. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, कमी गॅसवर एकदम खुसखुशीत खमंग असं तीळ भाजून घ्यायचे. तीळ थंड करायचे आणि तव्यामध्ये तीळ भाजून घेतले होते. त्याच तव्यामध्ये तूप घालायचं, गूळ घालायचा आणि त्याचा पाक तयार करायचा. पाक खूप जास्त पण असा काय म्हणतो आपण, असं म्हणजे असं लाडू वगैरे करताना पाक तयार करतो तसा नाही करायचा. थोडासा असा पाक गूळ छान असा म्हणजे असं पातळ झाला की नंतर मग त्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले तीळ होते तर ते तीळ घालायचं, मिक्स करायचं आणि कॅरीबॅग लावून पण तुम्ही लाटू शकता किंवा डायरेक्ट आपलं बेलणं असतं त्याला तूप लावायचं आणि ते छान अशी लाटून घ्यायची. आता इथं कट्ट्यावरच लाटून घेतली होती. कट्ट्याला तेल लावायचं, कट्टा स्वच्छ करायचा, तूप लावायचं किंवा तूपच लावायचं, तुपामध्ये छान लागतं. तूप नसेल आवडत तर तेल लावू शकता आणि वड्या पाडून घ्यायची. एकदम छान टेस्टी टेस्टी अशा वड्या तयार झाल्यात. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. चला बाय.